बच्चू कडूंच्या महाएल्गार मेळाव्यात काय काय घडलंय ते आपण पाहूया। सकाळी 8 वाजता मोठ्या संख्येने आंदोलक नागपूर जवळ हायवेवर एकवटले। बच्चू कडूंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। सकाळी 9 वाजता संतप्त शेतकऱ्यांची सरकार विरोधात घोषणाबाजी, सरकारची शवयात्रा काढली। ते गळ्यात गळे घालून फिरतच होते ना, भाजपवाले आणि बच्चू कडू ते गळ्यात गळे घालून फिरत होते। पण आता बच्चू कडू किंवा त्यांच्या बरोबरचे त्यांचे सहकारी जे आंदोलनात सहभागी झाले किंवा हजारोच्या संख्येने लोक त्यांच्या बरोबर चालतायत, हे अर्बन नक्षलाईट झाले। सकाळी 11 वाजता बावनकुळेंची फोनवरून कडूंना मुंबईला येण्याची विनंती, मुंबईला जाणार नसल्याची बच्चू कडूंची भूमिका। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत। या सरकारने 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आहे। पैसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो, त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे। आंदोलकांना रेल रोको न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। दुपारी 12:30 वाजता बच्चू कडूंचा अल्टिमेटम संपला, शेतकरी आक्रमक, जामठ्यात शेतकरी रेल्वे ट्रॅकवर। दुपारी 12:40 पोलिसांनी आंदोलकांना ट्रॅकवरून हटवलं। दुपारी 1 वाजता आंदोलकांची रस्त्यावर टायर जाळून घोषणाबाजी, आंदोलकांनी महामार्ग रोखला। दुपारी 1:30 वाजता कडूंसोबत चर्चेसाठी मंत्री जयस्वाल आणि भोयर यांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।